प्रमुख मागण्यामध्ये आता जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे म्हणजे टेट 2022 वरती जी आता दुसरा टप्पा होणं बाकी आहे तो दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू करावा। त्यासाठी जाहिरातीसाठी टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणि सर्व आस्थापनांना जाहिरात देणं बंद करावं ही आमच्या मुख्य मागण्या आहेत। त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना सेल्फ सर्टिफाईडचा म्हणजे एडिटचा टॅब ओपन करून देण्यासाठी ही आमची मुख्य मागणी आहे। या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा या आंदोलनाचं उग्र रूप सरकारला पाहायला मिळेल अशी आमचा सरकारला धमकीवाजा इशारा आहे। माझी सरकारला एकच विनंती आहे की त्याने एकदा तरी जिल्हा परिषद शाळेची स्थिती बघावी। आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो मुलगा आहे जे त्यांचे पालक आहेत ते चांगल्या शाळेमध्ये शिकवू शकत नाही, त्या ठिकाणी आम्ही सगळे पात्रताधारक आहोत। एक भारतातली अशी एक परीक्षा आहे शिक्षक भरती की जी पहिले परीक्षा द्या त्याच्यानंतर पास व्हा, DED BED करा, सगळ्या पात्रता परीक्षा आम्ही पास आहोत, TET आहोत, CTET आहोत, टेट पास आहोत आणि आम्हालाच माहीत नाही आम्हाला नोकरी कधी मिळणार आहे। म्हणजे अशा स्पर्धा परीक्षा आहे की त्यांनी नोकरी मिळायला पास झालं की त्यांना माहिती आहे की आमची पोस्टिंग कधीतरी महिना 2 महिन्यांनी होणार आहे, आमचं मेडिकल होणार आहे, पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे। पण आमची भरती अशी आहे की आज एक शिक्षकी शाळा इतक्या आहे, काही जिल्हा परिषद शाळांना शिक्षकच नाही आहे। मग गरीब पोरांनी जे ग्रामीण भागातले आहेत त्यांनी कुठे शिकायचं? शहरामधले जे वस्तीतले पोरं आहेत त्यांनी चांगल्या शाळेमध्ये, आज CBSE शाळेची फी पाहिलं त्या लाखाच्या घरामध्ये, सर्वसामान्य माणूस ज्याचं उत्पन्नच नाही आहे वर्षाला लाख रुपये तो कुठून भरणार आहे त्यांना? महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत। आज विचार केला की आता जुने रेकॉर्ड जर बघायला गेले महानगरपालिकेचे सांगतात की शाळा बंद पडली, कुठेतरी एका झोनला रेकॉर्ड ठेवला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये विद्यार्थी घडलेले आहे। आजचे IAS अधिकारी असेल कुणी असेल ते जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच घडले आहे आणि आज त्याच शाळेची इतकी उदासीनता आहे की अधिकाऱ्यांना पण कळायला पाहिजे, आमच्या शिक्षण आयुक्तांना पण कळायला पाहिजे की आपण पण सरकारी शाळेमध्ये शिकलो म्हणजे त्या शाळेमध्ये खरंच विद्यार्थी घडतात। आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी घडतात ज्याच्यावरती आज नरेंद्र मोदीजी पण म्हणतात आपले माननीय पंतप्रधान की लोकांचा विकास व्हायला पाहिजे, विकास कुठून होणार आहे? जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच नाही भेटणार, शिक्षकच नाही तर शिक्षण कुठून देणार आहे? एक शिक्षकी शाळा आहे त्याला पण 10 रंगाची कामं असतात, निवडणूक लागली 1 महिना शाळेला सुट्टी, त्या पोरांचं किती नुकसान होत आहे? त्यांनी कुठे शिकायचं नेमकं? मग आम्हाला नोकरी द्या ना, आम्ही शिकवतो ना त्यांना। आम्ही इतके बेरोजगार भरून आहोत की आम्हाला म्हणजे असं ते शिक्षक असतो ना असं तडतडतो की नाही आपण शिकवायला जायला पाहिजे, कुठे शिकवणार आहोत? म्हणजे माझी सरकारला एकच की जो एक पहिला टप्पा घेतला तो चांगला केला, त्याच्यामध्ये बरेचसे लोक शिकवून राहिले आहे मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये। काही आज मॅनेजमेंटला विचारायला गेलं त्यांना माहीतच नाही, म्हणते आमच्याकडे काय पत्र आलं, रोस्टर काय क्लिअर करायचं हे आम्हाला माहीत नाही। मग त्यांनी सरकारला आमचं एकच निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांना सूचना द्यायला पाहिजे। पवित्र पोर्टलच्या दुसरा टप्पा त्यांनी तो टॅब ओपन करून द्यायला पाहिजे।